जय श्री महाकाल अलग आदेश नमो आदेश. कशा तुम्ही? आशा करतो स्वस्त आणि खुशाल असाल. आजचा जो विषय आहे हा विषय एक वशीकरणाच्या बद्दल आहे. वशीकरण म्हटलं म्हणजे एका कोणाच्या दोन व्यक्तीमध्ये विवाद असतील आणि त्या व्यक्तींना ती व्यक्ती सोडून गेलेली आहे किंवा पती पत्नीला सोडून गेला आहे किंवा पत्नी पतीला सोडून गेली आहे किंवा कुठलं असा व्यक्ती असेल ज्याला खूप प्रेम आहे आणि ते व्यक्ती त्याचं ऐकत नसल आणि लग्नासाठी होकार देत नसल, अशा व्यक्तींसाठी हा एक तंत्र प्रयोग आहे. याला कुठला मंत्र वगैरे काही नाही. मंत्राचं पण असते, खूप सारे वशीकरण आहेत आणि खूप सारे गुरु आहेत. कुणी म्हणते 2 दिवसामध्ये होणार, कुणी म्हणते 3 दिवसामध्ये होणार. पण दादांनो असं नसते. वशीकरण म्हटलं म्हणजे एक माइंड जो आहे आपला, हा माइंड चेंज करणे. ठीक आहे. आता एखादी व्यक्ती आहे, कुणी त्या व्यक्तीला या व्यक्तीच्या वशीभूत करून द्यायचं आहे, त्याच्यासाठी त्या व्यक्तीचा माइंड याच्यामध्ये डायव्हर्ट करावा लागतो. यालाच वशीकरण म्हटलं जातं. ठीक आहे. तर वशीकरण हे कुठल्या व्यक्तीचं होते पहिला हे ऐकून घ्या. ठीक आहे. मी आणि माझ्या आश्रमवर म्हणा किंवा माझ्या संप्रदायामध्ये आमच्या गुरुपासून चालत आलेली परंपराने आम्ही जे वशीकरणाचे कामं कोणाचे घेतो ते फक्त पती पत्नीमध्ये विवाद आहेत त्या लोकांचे घेतो, किंवा ज्या लोकांचं DNA म्हटलं म्हणजे ज्या लोकांचं रक्ताचं नातं जुडलेलं आहे आणि त्या व्यक्तींचं काहीतरी काम असेल ते आम्ही करून देतो. ठीक आहे. किंवा एक आणखीन त्याच्यामध्ये एक विशेष माहिती अशी आहे, एका समजून चला कोणातरी एका मुलाचं आणि मुलीचं प्रेम संबंध आहे आणि त्या व्यक्तीमध्ये आपसी काहीतरी एक प्रेम झालेलं असेल. तुम्ही आता समजून घ्या मी काय सांगत आहे. DNA मॅच झाला असेल. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण थुक्याचा पण DNA पकडू शकतो. अशा व्यक्तीचं हे गोष्टी झालेल्या आहेत आणि ते व्यक्ती वेगळी झालेली आहे आणि मुलाला जर वाटते का ही मुलगी आपल्यासोबत जुडली पाहिजे परत आणि हिनं लग्न आपल्यासोबत केलं पाहिजे, ते काम 100% होते. आणि कोण्या मुलीला जर कोणता मुलगा सोडून गेला असेल आणि त्या व्यक्ती त्या मुलीला जर त्याच्याशिवाय कोणाशी लग्न करायचं नाही, त्या मुलीला असं वाटते का तो मुलगा परत तिच्याजवळ आला पाहिजे, ते पण काम आपण करून देतो. ठीक आहे. आणि त्याची 100 नाही 1001% गॅरंटी राहते का ते काम त्यांचं होणार म्हणजे होणार. तुम्हाला इथं यायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या घरी राहून पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करून ते काम तुमचं करू शकता. आता जे लोक याच्यामध्ये त्यांची सामर्थ्यता नाही आहे काही खर्च करायची, किंवा कसं आहे वशीकरणाला खर्च लागतो आणि जास्त प्रमाणात पण लागतो, कोण्या गोष्टीसाठी कमी प्रमाणात पण लागतो. ते आपलं डिपेंड असते कामावर का किती दिवसापासून वेगळी झालेली आहे आणि त्यांचा जो संबंध आहे सध्या कोण्या कॅटेगरीमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यावर खर्च त्याचा सांगितला जातो. तर आता बिना खर्चाचं काय? आता खूप सारे असे व्यक्ती आहेत जे खर्च करू शकत नाहीत, ज्यांना घरेलू काहीतरी एक नुसका पाहिजे का तुमची कशानं होणार काय होणार. तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला काहीतरी सांगून देतो. जर कोणी पती पत्नीचं उदाहरण देतो. जर पती असेल, माणूस असेल आणि स्त्रीचं काहीतरी त्यांना वशीकरण करायचं आहे, समजा स्वतःच्या बायकोचं करायचं आहे, बायको राहत नसेल, वागत नसेल, भांडण करत असेल आणि काहीतरी त्यांचं दुसऱ्या कोण्यातरी व्यक्तीसोबत बोलणं आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीला वशीभूत करायचं आहे, तर अशा स्त्रीला तुम्ही जर माणूस असेल तर त्या माणसाने काय करायचं आहे, आपल्या शरीराची डावी बाजू, ठीक आहे, डाव्या साईडची पूर्ण बाजू इथून पासून पूर्ण एक साईड तर पायापर्यंत याचा आंघोळीच्या वेळेस मळ काढून घ्यायचा असतो मातीचा. ठीक आहे. याला तुम्ही करसाल करा, नाही करसाल नका करू. माझं एक मी गुरुगादीवर बसलेला आहे, मला सांगणं एक भाग आहे. मी असं म्हणत नाही का हे तुम्ही करा. ठीक आहे. तुमच्या दोघांमध्ये तुम्ही तुमच्या शब्दांनी जोडून घ्या, खूप आनंद राहणार. पण जर तरी जर सुद्धा ते ऐकत नसेल तर हा एक प्रयोग आहे आणि हे एक टोनगा नाही, हे एक तंत्र आहे. ठीक आहे. हे तंत्र तुम्हाला ते मळ काढून घ्यायचं आहे. तो मळ एका गोळीसारखा बनवून घ्यायचा, जास्त नको इतकंच पाहिजे. हे काम तुम्हाला करायचं आहे पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी. अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करायच्या वेळेस तो एक साईडचा मळ काढून घ्यायचा आहे, जेवढा पण येणार. आणि त्याच दिवशी संध्याकाळी रात्री 8-8:30च्या नंतर तुम्ही जेव्हा जेवण करायला बससाल त्यावेळेस त्या स्त्रीला कुठल्याही भाजीमध्ये किंवा
कुठल्या तरी एखाद्या अशा पदार्थामध्ये जे दुधापासून बनलेलं नसलं पाहिजे अशा याच्यामध्ये ते माती टाकून देऊन त्या व्यक्तीला जर खाण्यामध्ये दिली तर त्यांचं प्रबल वशीकरण होते. ठीक आहे. त्यांचा अर्थ त्यांच्या शरीरात गेल्याने तो व्यक्ती त्याचा माइंड त्याच्यावर डायव्हर्ट होते. ठीक आहे. आणि आता स्त्री पण हे पुरुषासाठी पण करू शकते आणि स्त्रीसाठी आणखीन पण एक विषय आहे गंभीर. स्त्रीसाठी आणखीन पण एक विषय आहे जो खूप साऱ्या जुन्या लोकांपासून चालत आलेला आहे आणि मला तरी असं वाटते का 60 ते 70% लोकांना हे माहिती पण आहे. तरी पण मी सांगून देतो काय करायचं असते. स्त्रीला ज्यावेळेस एक मासिक धर्म येते, मासिक पिरियड येते, हर कोणी माय बहीण असं त्यांना सर्वांना येते. ठीक आहे. तर त्या तिसऱ्या दिवशी अशा दिवसांमध्ये तिसरा दिवस ज्या दिवशी असते त्यांचं जे ब्लडिंग होते ते त्या ब्लड मध्ये काय करायचं असते 2 लवंगा आणि एक सुपारीचा थोडासा चुरा म्हणा किंवा एखाद्या सुपारीचा खडा म्हणा बारीक त्या कपड्याला तो घासून किंवा ते जे ब्लड आहे ते त्याला थोडंसं लावून ते जर पतीला तुम्ही खायामध्ये दिलेलं गेलं तर ते नक्की वशीकरण सर्वात मोठं वशीकरण मानलं जातं. ठीक आहे. हे एक जे मी लास्टला स्त्रीसाठी सांगितलं आहे ब्लडचा जो प्रयोग सांगितलाय हा एक ऐकण्यात आलेला प्रयोग आहे, हा माझा नाही आहे. ठीक आहे. मी असं म्हणत नाही का माझा तयार केलेला आहे, हा गुरु परंपरेने म्हणा किंवा जुन्या लोकांपासून ऐकण्यात आलेला आहे तोच मी तुम्हाला सांगितलेला आहे. पण जो मी आधी प्रयोग सांगितलेला आहे का एका अर्ध्या शरीराची जे माती निघते आणि ते जर खायामध्ये पती किंवा पत्नी दोनांपैकी कोणी पण देऊ शकते, हा प्रयोग मात्र तंत्रशास्त्रातला आहे आणि आमच्या गुरु परंपरेने आम्हाला शिकायला भेटलेला आहे. तुम्हा लोकांजवळ तुमच्या घरामधले वादविवाद मिटवायसाठी मी तुम्हा लोकांना हा सर्व उजागर करून दिला आहे. ठीक आहे. तर तुम्ही हा प्रयोग करून तुमचे काम करून घेऊ शकता किंवा माझ्याजवळून तुम्हाला जर असलं कुठलं काम करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून आणि माझ्याशी परस्पर बोलणं करून तुम्ही काम करू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक पण दिलेली आहे, तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ग्रुपवरती तुम्हाला माहिती भेटत राहते. ठीक आहे. चला, जय श्री महाकाल. अलग आदेश.